तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. आजच्या भागात आपण पाहतो की सायली आता देवपूजा करत असते. कल्पनाताई दुरूनच सायलीकडे बघू लागतात. त्यांना त्याचा खूप अभिमान वाटतो. त्या सायलीला म्हणतात, "सायली, अगं देवपूजा झाली का? खरं सांगू का? गेले 3 वर्ष मला काहीच पाहावं लागत नाही. कारण तू सगळं इतकं नीट करतेस की कुठल्याही गोष्टीची कमतरता राहतच नाहीये ना." त्यावर सायली म्हणते, "आई, मला ना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि म्हणूनच मी मनापासून करते. तुम्ही उगाच माझं कौतुक नका करू." इतक्यात कल्पनाताईंना आठवतं की त्यांनी इथे दागिने ठेवले होते. त्या म्हणतात की, "सायली, मी इथे दागिने ठेवले होते आणि त्यावर दुर्वा पण ठेवल्या होत्या. पण आता दुर्वा आहेत पण दागिने दिसत नाहीयेत." सायली लगेच सांगते की, "आई, ते दागिने मी पुसण्यासाठी टेबलवर ठेवले आहेत. पण तुम्ही दुर्वांची खूण का केली होती?" त्यावर कल्पनाताई हसतच म्हणतात, "सायली, अगं आता वय झालं आहे ना, सगळं नाही लक्षात राहत. म्हणून अशी खूण करून ठेवावी लागते. म्हणजे कसं लक्षात राहतं ना." यानंतर कल्पनाताई त्यांच्या लहानपणीच्या आठवणी सांगू लागतात. त्या म्हणतात की त्या स्वतः खूप चिडखोर होत्या आणि भांडणं झाली की त्या कोपरा मारायच्या. त्यांच्या आईला ही सवय आवडत नव्हती. म्हणून त्यांनी एकदा रागाच्या भरात कल्पनाताईंना जोराचा चटका दिला आणि त्या सायलीला त्या त्या हातावरचा डागसुद्धा दाखवू लागतात. आता हा डाग पाहून सायली विचारात पडते. तिला वंदना जाधव यांचं बोलणं आठवतं आणि प्रियाच्या खांद्यावरही असाच डाग असू शकतो, असा संशय तिच्या मनात येतो. ती मनाशीच ठरवते की आता काहीही करून आपण तो डाग शोधूनच काढायचा. दुसरीकडे घरात गुढीपाडव्याची तयारी सुरू असते. अर्जुन आणि अश्विन हार आणि तोरणं बनवत असतात. अर्जुनचं काम बघून सगळे हसू लागतात कारण त्याचं धोरण काही नीट बनलेलं नसतं. सगळ्यांच्या गमती-जमती घरात आनंदाचं वातावरण असतं. अर्जुन हा अश्विनवरच म्हणतो की, "काय रे, कसं तोरण बनवलंयस?" त्यावर अश्विन म्हणतो की, "माझं तरी नीट आहे, पण तुझे तर आंब्याची पानं तर बघ, सगळे उलटे लावून ठेवलेत." त्याच वेळेला प्रिया बाहेर येते आणि म्हणते की, "सॉरी, मला ना बाहेर यायला जरा उशीरच झाला. हे काय तुमची कामं पण आवरली? म्हणजे आता मला काही काम नसेलच ना?" असं ती आता म्हणू लागते. त्याच वेळेला कल्पनाताई म्हणतात की, "अगं काम नाही असं कसं? आज सण आहे, आज तर खूप जास्त काम आहे." आता प्रियाच्या चेहऱ्यावर आढास येतात. तिला आता खूप टेन्शन येतं की आता कसलं काम आहे? काय सांगणार आहेत आई मला? त्या सांगतात की, "कडुनिंबाची पानं आणायची बाकी आहे. तू जा आणि आपल्या बागेतून कडुनिंबाची पानं आण आणि कडुनिंबाची पानं आणून झाल्यावर तू साखरेच्या गाठी बनव." प्रिया काम टाळण्याचा प्रयत्न करत असते आणि हे ऐकून तर ती शॉक होते. ती म्हणते की, "काय? साखरेच्या गाठी? त्या कशा बनवतात? आणि हे काम मी करायचंय?" आता अश्विनला पण जरा वाईटच वाटतं कारण सगळ्यांसमोर ती आता कामचुकारपणा करू लागते. ती नाराज होते आणि मनातच कुजबूज करायला लागते की आता हे सगळं मी कसं करणार आहे? आई, मला का सांगताय हे काम? असं तसं आता ती उडवाउडवीची उत्तरं पण देऊ लागते. त्याच वेळेला सायली आणि अर्जुन त्यांच्या प्लॅननुसार काम करत असतात. सायली म्हणते की प्रियाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे. नाहीतर तिला संशय येईल, त्यामुळे ती मेसेजचा प्लॅन करते. यानंतर सायली मुद्दाम कल्पनाताईंना सांगते की प्रियाला साडी द्यावी. कल्पनाताई म्हणतात की, "प्रियाला साडी? अगं सायली, मला तर असं वाटलं होतं की साडी तुला हवी आहे. पण त्या प्रियाला मी साडी देणार नाही. माझी मुळीच इच्छा नाही आहे." सायली म्हणते की, "आई प्लीज, द्या ना तिला साडी." आता सायलीच्या आग्रहामुळे कल्पनाताई तयार होतात. त्या म्हणतात की, "ठीक आहे सायली, पण असं का करतेस तू? तिला माझं ब्लाऊज येणार आहे का? आणि सण आहे म्हटल्यावर मॅचिंग नको का घालायला?" त्याच वेळेला सायली म्हणते की, "आई, तिचं म्हणजे तिच्याकडे गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे, स्लीवलेस आहे. ते ती घालू शकते तुमच्या कोणत्याही साडीवरती, ते मॅच होऊन जाईल." पण कल्पनाताई म्हणतात की, "अगं सणाच्या दिवशी स्लीवलेस कोणी घालतं का?" सायली म्हणते, "आई प्लीज द्या ना तुम्ही तुमची साडी. आणि स्लीवलेस ब्लाऊज घातला तर काय झालं? आपण फॅमिलीतलेच लोकं आहोत ना. बाहेरचं तर कोणी नाही आहे ना. आई प्लीज, माझा एक प्लॅन आहे, प्लीज एवढं करा ना." आता असं म्हटल्यावर कल्पना म्हणतात की, "हे बघ सायली, मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही आणि मला नक्कीच माहिती आहे की तू कधीही चुकीचं काही करत नसतेस. यामागे तुझा काहीतरी प्लॅन आहे आणि ते तू मला सांगत नाही आहेस. मला काय म्हणायचं आहे, मी साडी द्यायला तयार आहे, पण मलाही सांग ना सायली, तू हे सगळं कशासाठी करतेस गं?" त्यावेळेला सायली म्हणते की, "आई प्लीज, मला एक दिवस द्या ना. तुम्हाला मी सगळं खरं सांगणार आहे, फक्त मला थोडा वेळ हवा आहे." मग कल्पना म्हणतात की, "बरं ठीक आहे, कर तू तुझा प्लॅन, माझी नक्कीच तुला मदत होईल." तर आता ही प्रिया साडी मिळाल्यावर खूप खुश होते. ती मनातच विचार करते की आता घरच्यांनी तिच्यावर खूप विश्वास ठेवला आहे. तिची आता दिशाभूल झाली आहे आणि सायली तिला मूर्ख बनवत आहे. हा प्लॅन खरं तर आता सायलीने इथून सुरू केला आहे की प्रियाला साडी देऊन तिला आता प्रियाच्या पाठीवर जो काही भाजलेल्याची खूण आहे ते बघायचं आहे. कारण तिला माहिती आहे की प्रियाला काही साडी नीट घालता येत नाही आणि हीच ती संधी आहे की तिला साडी घालण्याच्या बहाण्याने जायचं आणि प्रियाच्या पाठीवरचा तो भाजलेल्याची जी काही खूण आहे ती बघून घ्यायची. तर आता मोठा ट्विस्टच येतो. सायलीला प्रियाच्या आता त्या खांद्यावरचा भाजलेचा डाग बघण्यासाठी ती प्रियाच्या रूममध्ये येते आणि म्हणते की, "काय गं, साडीचा पदर घेता येत नाही आहे का?"
मी तुला मदत करते. पण प्रिया तर वेगळ्याच खुशीमध्ये असते, कारण साडी साडी तिला स्वतःहून ह्या दोघींनी दिलेली असते ना, त्यामुळे तिला काहीच प्लॅन कळत नाही. ती आता पिन देते आणि साडीला ती सायली लावत असते. सायली आता तो डाग बघते आणि तिच्या चेहऱ्यावर वेगळीच प्रतिक्रिया येते. ती मनाशी म्हणते की आता तर माझी खात्रीच पटली. ही तन्वी नाही, ही प्रिया नाही, तर ही आहे बबली लोखंडे. ती लगेच बाहेर येते आणि अर्जुनला सगळं सांगते. अर्जुनलाही धक्का बसतो, पण त्यालाही खात्री होते की जो संशय आपण घेत होतो तो तर खरा आहे. दुसरीकडे प्रिया पैशांबद्दल बोलत असते आणि स्वतःच्या वडिलांबद्दलही वाईट बोलत असते. ती म्हणते की त्यांना काही झालं तरी काही फरक पडत नाहीये. हे सगळं तिचं रूप आता दाखवत असते. घरात दुसऱ्या बाजूला सचिनचा वेगळा ट्रॅक सुरू असतो. तो पैशांसाठी अस्मितावर प्रेशर टाकत असतो. अस्मिता त्रस्त होते आणि रडू लागते. सायली तिला समजावते, कारण आता हा सचिन त्याचं बँकेचं जे काही काम होतं ते अडकल्यामुळे तो अस्मिताला डायरेक्टली सांगतो की तुला बँकेत जाता आलं नाही का? तू ATM चालू का केलं नाही? सगळं डिॲक्टिवेट करून मला किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अस्मिता म्हणते की अरे तू चिडचिड करू नकोस सचिन, माझी काही चुकी नाही. अरे बँकेत सगळं काही नॉर्मल आहे, पण ते कार्ड कसं बंद झाले मला पण माहिती नाही आहे. तर हा मूर्ख सचिन तिच्यावर राग दाखवत डायरेक्ट रूममधून बाहेर निघून जातो. अस्मिताला फारच वाईट वाटत असतं आणि आता हे सायलीचं सगळं काही लक्षात आले, पण अस्मिताचा विश्वासच बसत नाहीये. शेवटी आता पुढील भागामध्ये असं दाखवलंय की अर्जुन सदा आणि मैना यांना भेटायला जातात आणि सायली आता तो व्हिडिओ कॉल करते. सायली आता प्रियाचा खरा चेहरा तिच्या आईवडिलांना दाखवते. प्रिया पैशांसाठी कशी वाईट बोलते हे ते स्वतः ऐकतात आणि आता मैनाचे डोळेच उघडतात. ते आता सायली आणि अर्जुनला सांगते की माझी एवढी मोठी फसवणूक केली आमच्या पोटच्या पोरीने. या बबलीने आम्हाला फसवलंय. आम्हाला असं वाटलं की हिची पैशांची मदत आम्हाला होईल म्हणून आम्ही हिच्या जाळ्यात अडकवलो आणि हिने आम्हाला फसवलं. ते आता इतका पश्चाताप करत असतात आणि त्यांना आता खात्री होते की सायली आणि अर्जुन आपल्या मदतीला आले आणि खरंच त्यांना खूप माणुसकी आहे. पण ही बबली आम्हाला फसवत होती आणि ही खूप स्वार्थी पोरगी आहे हे त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा आता सायलीने पर्दाफाश केलेला आहे. प्रियाचा खरा चेहरा म्हणजे ह्या बबलीला आता ह्या सदाशिव आणि मैनाने आता चांगलंच आता त्यांच्या लक्षात आले, त्यांचे डोळे उघडलेले आहे आणि ते आता या बबलीला कसा धडा शिकवणार आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.